शेअर मार्केटमध्ये रंकाचा राजा अर्थात भिकाऱ्याचा राजा झाल्याची अनेक उदाहरणं तुम्ही ऐकली असतील, पाहिली असतील. परंतु शेअर मार्केटमध्ये राजाचा देखील रंक म्हणजे भिकारी होऊ शकतो ही उदाहरणंसुद्धा तुम्ही जाणून घ्यायला हवी. मित्रहो, घटना घडली आहे अहिल्यानगर अर्थात अहमदनगर शहरातील भिंगार या ठिकाणी. नीरज कुमार नागेश्वर ठाकूर वय 39 हे नुकतेच लष्करातून निवृत्त झाले. त्यांनी लष्करामध्ये पूर्ण सेवा केली आणि निवृत्तीसमयी त्यांना पैसे मिळाले जवळपास 30 ते 35 लाख रुपये आणि यातील त्यांनी 31 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवले. शेअर मार्केटमध्ये हे पैसे गुंतवताना सोशल मीडियावर त्यांना एक जाहिरात दिसली. त्यांनी त्यावर क्लिक केलं आणि त्यानंतर त्यांना एका शेअर मार्केटशी संबंधित ग्रुपमध्ये ॲड केलं गेलं. त्या ग्रुपमध्ये त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे गुंतवणूक करा, इन्व्हेस्टमेंट करा, तुम्हाला प्रचंड नफा मिळेल. त्याप्रमाणे त्यांनी 31 लाख रुपये गुंतवले डिसेंबर 2023 मध्ये. मार्च 2024 पर्यंत त्यांना केवळ आणि केवळ तोटा होत गेला, कोणताही नफा झाला नाही. आणि जेव्हा त्यांनी गुंतवलेले पैसे परत मागितले, आता हे पैसे त्यांनी स्वतः गुंतवले नव्हते, हे पैसे परस्पर त्या व्यक्तीच्या खात्यावर ट्रान्सफर केले होते आणि त्या व्यक्तीने त्यांच्या मार्फत ही गुंतवणूक केली होती. हे गुंतवलेले पैसे त्याचा कोणताही परतावा त्यांना मिळत नव्हता आणि जेव्हा त्यांनी पैसे परत मागितले तेव्हा त्यांना टॅक्स भरण्यासाठी 20% टॅक्स भरण्यासाठी 1,80,000ची मागणी करण्यात आली. नीरज कुमार यावेळी सावध झाले आणि त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून सांगितलं, परंतु त्या व्यक्तीनं सांगितलं की टॅक्स भरल्याशिवाय पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत. नाईलाज होता, नीरज कुमार यांनी ते पैसे भरले आणि तेही पैसे गायब झाले. नंतर शहाण्या झालेल्या नीरज कुमार ठाकूर यांनी पोलीस ठाणं गाठलं, सायबरमध्ये तशी गुन्हा नोंदवला, तक्रार केली आणि त्यानंतर त्या संबंधित व्यक्तीचं खातं फ्रीज केलं गेलं. परंतु त्या खात्यात शिल्लक होते फक्त 50,000. नीरज कुमार यांना पोलिसांनी ते 50,000 रुपये अदा केले. अशा प्रकारे त्यांची 30 ते 32 लाखांना मोठी फसवणूक झाली. तर मित्र हो, तुम्ही सुद्धा सावध व्हा. इंटरनेटवरती अशा खोटारड्या लोकांचं महाजाल आहे, मायाजाल आहे, तर त्यांच्या नादी लागू नका. झटपट श्रीमंत होण्याच्या नादामध्ये आपलं आहे ते भांडवलसुद्धा आपण गमावू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना कुटुंबियांना शेअर करा, त्यांनासुद्धा शहाणं बनवा आणि अशाच प्रकारच्या न्यूज अपडेटसाठी आपल्या ABK न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.